नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 11. सकाळी 5:30 वाजता उठून मी वॉक करून आलो एक 6 किलोमीटर आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ आराम केला. डाईट घेतलं आहे आता आणि आता निघालो आहे मी फोंड्यात, कारण आपल्याला केस कापायचे आहेत आणि डाईटमध्ये चिकन संपलं आहे, ते चिकन घेऊन यायचं आहे. कालचा ब्लॉग आला नाही कारण काल आपल्याकडे कणकवली तालुक्यामध्ये संपूर्ण लाईटच नव्हती. मेंटेनन्सचं काम चालू होतं काहीतरी आणि काल रात्री 8:30 वाजता लाईट आली. त्याच्यामुळे व्हिडिओ शूटला पण चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये आणि एडिटिंगला पण चार्जिंग नव्हती. सो व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला. तर आज आहे मंगळवार आणि आता आपण चाललो आहे फोंड्यामध्ये केस कापूया. वेळ भेटला तर जिममध्ये फेरी मारून येऊया. चला. तर मित्रांनो, केस कापून आल्यानंतर मी घरी आलो. घरी नंतर डाईट घेतला, आराम केला आणि तुमच्यासमोर आलो आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 3:45 आणि आता आपण जिमला जायची तयारी करतोयच, पण म्हटलं आधी तुमच्याशी भेटूया. तर मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी काल 13 लिटर पाणी पिणार आहे. ते 13 लिटर पाणी कंप्लीट झालेलं आहे आणि आज मी 8 लिटर पाणी पिणार आहे. कालचा व्हिडिओ दाखवता आला नाही कारण काल दिवसभरच लाईट नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं की वॉटर कंट्रोल म्हणजे नक्की काय. तर आपल्या बॉडीमध्ये वॉटर किती ठेवायचं आहे आणि किती वॉटर काढून टाकायचं आहे, ह्यालाच वॉटर कंट्रोल असं म्हणतात. तर बॉडी बिल्डरना स्टेजवरती पेपर थिन स्किन हवी असते, त्यासाठी बॉडी बिल्डर हे वॉटर कंट्रोल करतात. जर त्यांनी पाणी प्यायलं तर आपल्या स्किन खाली पफिनेस दिसू शकतो, त्याच्यामुळे बॉडी बिल्डर हे वॉटर कंट्रोल करतात. आणि जर आपण वॉटर कंट्रोल केलं तर मसलमध्ये डेफिनेशन, वेन्स, कट्स हे चांगल्या पद्धतीने बॉडी स्टेजवरती चांगली दिसते, ड्राय लुक येतो. त्याच्यासाठी बॉडी बिल्डर्स हे वॉटर कंट्रोल करतात. तर माझा वॉटर कंट्रोल हा तुम्हाला मी शेअर करतो तसाच आहे. तर प्रत्येकाचा हा वॉटर कंट्रोल चा जो प्लॅन असतो तो खूप वेगवेगळा असतो. माझी बॉडी अशी रिॲक्ट करते, प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी रिॲक्ट करते. त्यामुळे जर कोण बॉडी बिल्डर किंवा व्हिडिओ बघत असेल तर माझा प्लॅन फॉलो करू नका, कारण माझी बॉडी ही खूप वेगळी आहे आणि तुमची बॉडी खूप वेगळी आहे. प्रत्येकाचा बॉडी स्ट्रक्चर खूप वेगळा असतो, खूप वेगळी रिॲक्ट करते बॉडी. त्याच्यामुळे हा प्लॅन फक्त मी जे काय करतो हे तुम्हाला शेअर करतो. तर मित्रांनो, हे प्लॅन करत असताना आज सकाळीच मला आपल्या या जर्नीमध्ये एक ट्विस्ट आला. तो ट्विस्ट असा होता की आपली सिंधुदुर्ग श्री आहे 11 तारीखला, बरोबर, आणि अजून एक स्पर्धा ॲड झाली आहे, ती 10 तारीखला आहे, कणकवली येते. खासदार श्री हे टायटल आहे. तर मित्रांनो, आपल्यासाठी आता खूप टफ आहे, कारण 10 तारीखला पण कंट्रोल असणार आहे आणि 11 तारीखला पण कंट्रोल असणार आहे. आणि हे सलग 3 दिवस म्हणजे 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख हे 3 दिवस टफ आहेत. बघूया कसं काय होतं आहे ते. जर मित्रांनो वॉटर कंट्रोल हे चुकीच्या पद्धतीने झालं ना तर स्टेजवरती क्रॅम्प येऊ शकतात, डिहायड्रेट बॉडी होऊ शकते, विकनेस येऊ शकतो, चक्कर येऊ शकते. अशा प्रकारे अनेक गोष्टी ह्या होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही खूप अभ्यास पूर्ण करूनच किंवा एखाद्या कोचच्या सल्ल्याने किंवा एखाद्या चांगल्या बॉडी बिल्डरच्या सल्ल्यानेच तुम्ही वॉटर कंट्रोल करा. आपल्या बॉडीचा प्रत्येक टाईप हा खूप वेगवेगळा असतो, कारण बॉडी प्रत्येकाची बॉडी ही खूप वेगवेगळी रिॲक्ट करत असते. तर अशा पद्धतीने हे वॉटर कंट्रोल असतं. 11 तारीखची सिंधुदुर्ग श्रीची तयारी चालू होती आणि त्या दृष्टीने वॉटर कंट्रोल होत होता. पण आजच्या दिवशी म्हणजे आज सकाळीच डिक्लेअर झाली आहे स्पर्धा. खासदार श्री कणकवली येथे आयोजित आहे. 10 तारीखला स्पर्धा आहे ती आणि 11 तारीखला आपली सिंधुदुर्ग श्री आहे. तर थोडा डिफिकल्ट आहे आणि टफ पण आहे की आपण किती दिवस कंट्रोलवर राहायचं आहे ते, कारण आता उन्हाळ्याचे दिवस भरपूर ऊन आहे, गरमी पण भरपूर वाढली आहे. आणि माझं एक स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा आपण वॉटर कंट्रोल करतो तेव्हा बॉडीत पाणी नसल्यामुळे खूप गरमी इतकी प्रचंड वाढते ना की मग बर्फ घेऊन चेहऱ्यावरती
रुमाल ठेवावा लागतो, बर्फ कॅरी करावे लागतात, AC मध्ये राहावं लागतं. पण आता गावात असल्यामुळे सगळ्यांकडेच AC नाहीत किंवा माझ्याकडे पण AC नाही आहेत. तर बघू काय होतं आहे ते. तर आता आपण जाऊया जिममध्ये, चला. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे जिममध्ये आणि आत्ता वाजल्यात संध्याकाळचे 4:30. पण भयंकर प्रमाणात ऊन आहे आणि आपल्याकडे फक्त 3 दिवस बाकी आहेत. उद्याचा हे माझा 6 लिटरचा टार्गेट आहे, त्याच्यानंतर 3 लिटर आणि आदल्या दिवशी फक्त 1 लिटर पाणी पिणार आहे मी. आणि स्पर्धेच्या दिवशी पूर्णपणे पाणी बंद असणार आहे. अशा रीतीने माझा कंट्रोल असणार आहे. तर मित्रांनो, हे स्पर्धा ट्विस्ट एक आली आहे की 10 तारीखला पण एक स्पर्धा आहे आणि 11 तारीखला पण स्पर्धा आहे. कंटिन्यू 2 स्पर्धा आहेत. तर मला मॅनेज होईल का ह्या सगळ्या दोन्ही स्पर्धा करणे, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी चाललो आहे वर्कआउटला जिममध्ये आणि हा व्हिडिओ आता इथेच मी संपवतो आहे. तर तुम्हाला एकंदरीत संपूर्ण माहिती आजचा जो ब्लॉग आहे तो या वॉटर कंट्रोलच्या माहितीविषयी होता थोडक्यात. आणि नंतर मग आता जास्त व्हिडिओ बनवत राहीन तर वर्कआउट एका साईडला राहील. मग थोडे क्लिप्स दाखवतो आहे मी तुम्हाला इन डिटेलमध्ये. मी नंतर सगळ्या कवर करेनच. तर संपूर्ण एकत्रित व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. 2 कॉम्पिटिशन सलग आहेत, तर त्या मला जमतील का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत पुन्हा उद्या भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी एका ठिकाणी जाणार आहे व्हिजिट करायला. सो स्टे ट्यून. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या आणि ठीकठाक राहा आणि व्यायाम करा.